तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडते। थोड्याच वेळामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेत। उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन एनडीए कडून आणि इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांना मैदानामध्ये उतरवण्यात आलेलं आहे। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण असणार याचा फैसला होणार आहे। थोड्याच वेळामध्ये या निवडणूक प्रक्रियेला मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। सगळे खासदार आता संसद परिसरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर अनेक आता खासदार या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। दृश्य सध्या आपण या ठिकाणची पाहतोय। काही वेळातच या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। संध्याकाळपर्यंत देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण असणार हे ठरणार आहे। एनडीएकडे बघायला गेले तर बहुमताचा आकडा आहे, बहुमत आहे एनडीएकडे। मात्र तरी देखील इंडिया आघाडीकडून देखील ताकद लावली जाते। इंडिया आघाडीकडून आपलं क्रॉस वोटिंग होऊ नये यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत। काही वेळापूर्वीच एनडीएच्या खासदारांची बैठक देखील पार पडलेली होती। त्यामुळे आज या मतदान प्रक्रियेमध्ये नेमकं काय घडते हे पाहावं लागणार आहे। काही वेळातच ही मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे। एनडीएनं सीपी राधाकृष्णन यांना मैदानामध्ये उतरवलेलं आहे, तर त्यांच्या समोर इंडिया आघाडीनं सुदर्शन रेड्डी यांना मैदानामध्ये उतरवलेलं आहे। त्यामुळे नेमका उपराष्ट्रपती कोण होणार हे पाहावं लागणार आहे। थोड्याच वेळामध्ये मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मतदानासाठी पोहोचलेले आहेत। तर ही काही वेळापूर्वी दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ते देखील या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेणार आहेत। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे, कारण आज देशाचे नवे राष्ट्रपती ठरवले जाणार आहेत। तसं बघायला गेलं तर एनडीएकडे बहुमताचा आकडा आहे, मात्र तरी देखील इंडिया आघाडीकडून देखील जोर लावला जातोय। नक्कीच इंडिया आघाडीकडून पण जोर लावला गेला आहे। क्रॉस वोटिंग नाही हो त्याची ही शक्यता कुठे ना कुठे जी आहे त्यालाही कसं ते स्टॉप करता येणार ह्याचाही कुठे ना कुठे एक लक्ष ठेवलं गेलं आहे। आजच सकाळी आपण बघतोय की भूपेंद्र यादवकडे एक ब्रेकफास्ट डिप्लोमसी प्लॅन केली गेली, जिथे सगळे महाराष्ट्राचे एनडीए खासदार एकत्रित आले। तसेच पियुष गोयल यांच्याकडे उत्तर प्रदेशचे सगळे जे खासदार आहेत ते एकत्र आले। अशा प्रकारची एक ब्रेकफास्ट डिप्लोमसी वेगवेगळ्या युनियन मिनिस्टर्स जे आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या घरी प्लॅन केली गेली, कारण की क्रॉस वोटिंग कुठेच ना व्हावे याची काळजी घेतली गेली आहे। तसंच आपण बघितलं की आता एक शक्ती प्रदर्शन दाखवताना सगळे एनडीएचे खासदार आता निघाले आहेत संसदेकडे। आणि आता काहीच वेळापूर्वी म्हणजेच काही मिनिटांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संसदेत पोहोचले आहेत। 10 वाजता शार्प आपण बघितलं तर वोटिंग सुरू होणार आहे आणि पहिला मतदान जो आहे ते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे। ज्यानंतर ते पूरग्रस्त वेगवेगळ्या जे राज्य आहेत तिथे ते व्हिजिट करणार। पण हे वोटिंग केल्यानंतर वेगवेगळे जे सगळे खासदार आहेत, एनडीएचे खासदार यांनी शक्ती प्रदर्शन दाखवून एकत्रित येऊन मतदान करणार आहेत असं समजून येत आहे। हा मतदान खूप वेगळा असणार आहे, कारण की सिक्रेट बॅलेट पेपरवरती सगळ्यांचे मतदान असतील आणि एक खास शाई पेन अशी दिली गेली आहे आणि त्याच शाईने जे आहे सगळ्या खासदारांना मतदान करायचं असेल, ती शाई नसली की तो मतदान अवैध मानलं जाणार हेही सांगितलं जात आहे। ह्या शाईने जे सगळे खासदार आहेत ते बॅलेट पेपरवरती एक क्रमांक आणि दुसऱ्या क्रमांकावर त्यांचं मतदान कोणाला नेमकं पहिल्या पोझिशनवर आहे आणि दुसऱ्या पोझिशनवर कोणाला आहे यावरती जी आहे पूर्ण ही प्रोसेस होणार आहे। सिक्रेट बॅलेट पेपर असणार म्हणून क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे हेही आपल्याला समजून येत आहे। मात्र ज्या प्रकाराने दोन पार्टीज म्हणजेच बीजेडी आणि बीआरएस यांनी अनुपस्थित राहण्याचा एक जो कॉल घेतला आहे, म्हणजे 7 खासदार आणि 4 खासदार 11 खासदारांचा फटका कुठे ना कुठे इंडिया ब्लॉक आघाडीला बसणार आहे। ऑलरेडी इंडिया आघाडी संख्येने कमी आहे, पण एनडीए जे आहे संख्येने जास्त आहे। पण इंडिया आघाडीचं हे सांगणं आहे की ही विचारांची लढाई आहे, संख्येची नाही आहे। म्हणून महत्त्वाचं आहे की ही ब्रेकफास्ट डिप्लोमसी एनडीएला किती यश मिळवून घेते हे आपल्याला सगळ्यांना संध्याकाळी समजून येणार। उर्वशी, अनेक खासदारांच्या प्रतिक्रिया देखील आलेल्या होत्या की क्रॉस वोटिंग होऊ शकते अशी शक्यता, असे दावे प्रत्येकाकडून करण्यात येत होते। या संदर्भात इंडिया आघाडीकडून काही प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत का? या संदर्भात इंडिया आघाडीकडून कशा प्रकारे लक्ष ठेवले जाते?
वेगवेगळ्या लेवलवर तिथे पण शक्ती प्रदर्शन दिसून येत आहे. जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो शिवसेना गट आहे ते आम आदमी पार्टी जे आहे संसदेची जी ऑफिस आहे त्याच्यात तिथे जाऊन जे आहेत सगळे एकत्रित होऊन ते शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि तिथे ते एकत्रित जाऊन ते मतदान करणार आहे. तसंच वेगवेगळे जे दुसऱ्या पार्टीज आहेत ते एकत्रित येऊन इंडिया आघाडीची शक्ती प्रदर्शन तिथे दाखवून करणार आहे. म्हणजेच इंडिया आघाडी पण संख्येने कमी असणार पण मात्र ज्या तयारी सुरू आहेत ते मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. इनफॅक्ट काहीच वेळात 6 जनपद जे शरद पवारांचा निवासस्थान आहे तिथून सगळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या गटातले सगळे खासदार सुप्रिया सुळे आणि बाकीचे सगळे खासदार एकत्रित येऊन जे आहेत मतदानासाठी निघणार आहे. काहीच वेळापूर्वी आपण इथेही अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस याचे सगळे खासदारांना पण बघितलं. प्रफुल्ल पटेल आहे, सुनील तटकरे आहेत, सुनेत्रा पवार स्वतः तेही होते आणि सगळ्यांना विश्वास आहे की CP राधाकृष्णन हेच 15वे उपराष्ट्रपती देशाचे बनणार आहेत. मात्र ते नक्की होणार का हे 6 वाजता आपल्याला समजून येत आहे की किती क्रॉस वोटिंग होतीये किंवा क्रॉस वोटिंग नाही होते आणि NDA ला अपेक्षितपेक्षा जास्त संख्येने NDA जिंकून येतो. नक्कीच उर्वशी, तर खरं तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये NDAचाच वरचष्मा दिसतोय कारण NDAचं बहुमत कुठेतरी जास्त आहे. मात्र ही जी निवडणूक आहे ती संख्येची नाही आहे तर विचारांची अशी प्रतिक्रिया जी आहेत त्या इंडिया आघाडीच्या खासदारांकडून दिल्या जातात. सध्याची आपण दृश्य पाहत होतो हे सगळे जे खासदार आहेत ते आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. काही वेळातच या मतदान प्रक्रियेला सुरुवात देखील होणार आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे. तर ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण असणार याचा फैसला होणार आहे, याचा निकाल समोर येणार आहे. त्यामुळे नेमके देशाचे आता उपराष्ट्रपती कोण असतील याकडे सारांच्या नजरा लागलेल्या आहेत. उपराष्ट्रपती पदासाठी ही मतदान प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मत पहिल्यांदा दिलेलं आहे. त्यांच्या मतानं आता ही संपूर्ण प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता एक एक खासदार आपलं मत देणार आहेत. बॅलेट पेपरवर हे मतदान केलं जाणार आहे. त्यामुळे हे क्रॉस वोटिंग रोखण्याचं देखील आता मोठं आव्हान आहे इंडिया आघाडी समोर असणार आहे. क्रॉस वोटिंग होऊ नये म्हणून इंडिया आघाडीकडून देखील प्रयत्न केले जाणार आहेत. पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे जात. उर्वशी, ही नेमकी संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे? क्रॉस वोटिंग रोखणं हे मोठं आव्हान तर आहेच इंडिया आघाडी समोर, मात्र कशा प्रकारे ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जाईल? जनरली जेव्हा संसदेची कोणतीही गोष्ट असली तर व्हिप जारी केलं जातं. प्रत्येक पार्टीकडून व्हिप जारी केलं जातं. पण जसं मी सांगितलं की हे सिक्रेट बॅलेट पेपरवर वोटिंग होणार आहे म्हणून कोणत्या गुप्तपणाने कोणते खासदार कोणाला वोट करतात हे जे आहे ते होणार आणि म्हणूनच क्रॉस वोटिंगची शक्यता जास्त आहे. आपल्याला माहिती आहे की इंडिया आघाडीला ऑलरेडी 1 नाही 2 नाही तर 3 वेगळ्या लेवलवर जे संख्येला घेऊन फटका बसणार आहे. कारण की ज्या प्रकाराने BRS ने BJD कॉल घेतले की अनुपस्थित राहणार आहे तसंच YSR यांनी आपला सपोर्ट जे आहे पूर्णपैकी NDAच्या कॅन्डिडेटला दिलाय म्हणजे CP राधाकृष्णन यांना दिलाय आणि म्हणून आकड्यांच्या संख्येत म्हणजे संख्येच्या गेममध्ये NDA पुढे आहे. एक दुसरं, जेव्हा ही बॅलेट पेपरची वोटिंग होणार आहे जसं मी सांगितलं कालच संसदेकडून एक खास अशी नोटिफिकेशन आली आहे की एक वेगळी साई दिली जाणार आहे. त्याच साईने जे बॅलेट पेपरवर ते वोटिंग करतील, जे मतदान करतील म्हणजे 1 क्रमांकावर ते कोणाला सपोर्ट करतात, दुसऱ्या क्रमांकावर ते कोणाला सपोर्ट करतात ते त्याच साईने असणं खूप गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. साईमध्ये थोडीही चुकामुक झाली किंवा दुसऱ्या साईने वोट केलं गेलं तर ते अवैध मानलं जाणार. संसदेकडून हे नोटिफिकेशन आलं आहे आणि म्हणून जे आहे ही प्रक्रिया वेगळी आहे. हा नॉर्मल वोटिंग प्रोसेस असं मानलं जात नाहीये आणि ह्या वेळेसची उपराष्ट्रपती पदाची निवडणूक खूप महत्त्वाची आहे, अत्यंत महत्त्वाची. का? कारण की ज्या प्रकाराने जगदीप धनखड यांचा जो एक एक्झिट झाला त्याच्याने खूप वेगळ्या लेवलचे नावं पुढे आले आणि खूप पॉलिटिक्स झालं. एक राजनीतिक ॲटमॉस्फिअर जो आहे तो वेगळा बनला. म्हणून आता उपराष्ट्रपती पदासाठी कोण असणार? NDA ने ज्या प्रकाराने CP राधाकृष्णन यांना सिलेक्ट केलं आहे आपल्या कॅन्डिडेट म्हणून हेही खूप गणित किंवा विचार करून त्यांना सिलेक्ट केलं गेलं आहे. म्हणून उपराष्ट्रपती पदावरती जे बसतील ते राज्यसभाचे पण चेअरमॅन असतील आणि म्हणून
ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे आणि या चेअरवर बसणारा माणूस अत्यंत महत्त्वाचा आहे असं समजून येतं। उर्वशी, BRS आणि BJDनं मतदानापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे या दोन्ही पक्ष जर मतदानापासून अलिप्त राहत असतील तर तो इंडिया आघाडीला किती मोठा धक्का मानला जाऊ शकतोय? नक्कीच 7 जे आहेत 7 आणि 4 असे टोटल मिळून 11 खासदारांचे मतं अनुपस्थित असतील पूर्ण बॅलेट पेपरमध्ये। तर नक्कीच 11 नंबर हे खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचा फटका इंडिया आघाडीला बसणारच। मात्र NDA कडून कोण इंडिया आघाडीकडे क्रॉस वोटिंग करतं का तेही बघणं गरजेचं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे हे या दोन्ही पक्ष जे अनुपस्थित राहणार आहे आणि त्यांनी एक जो कॉल घेतला आहे त्याच्या मागचं जो कारण आहे ते त्यांनी हे सांगितलंय की त्यांच्या राज्यात जे शेतकऱ्यांवरती खूप मोठ्या प्रमाणाने अन्याय होत आहे आणि त्यालाच वाचवायला किंवा त्याच्याच विरोधात जो अन्याय होत आहे त्याच्याच विरोधात ते सेंट्रल आणि स्टेटला सपोर्ट न करून ते अनुपस्थित राहतील। मात्र उपराष्ट्रपती पद जो आहे त्याची एक वेगळी गरिमा आहे, त्याचा एक वेगळा पोस्ट आहे आणि म्हणून ह्यांचं अनुपस्थित राहणं हे बरोबर नाही आहे हेही काही नेत्यांचं सांगणं आहे। आता कशा प्रकाराने पुढे एक कॉल घेतला जाणार आणि कोण क्रॉस वोटिंग करतं यावरती नक्कीच लक्ष असेल। पण आपल्याला माहिती आहे जसं अरविंद सावंत यांनी सगळ्या आपल्या खासदारांना पत्र लिहून हे पाठवलं आहे की सगळे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जे सगळे खासदार आहेत ते एकत्रित येऊन आम आदमी पक्षाच्या ऑफिसमध्ये यावं आणि संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली ते पुढे जाऊन वोटिंग करतील। तसंच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या निवासस्थानी सगळे त्यांच्या गटातले जे सगळे खासदार आहेत एकत्रित येऊन ते एकत्रित जाऊन जे वोटिंग करतील। तसंच आता मी जिथे आहे भूपेंद्र यादव जिथे NDA सगळ्या खासदारांची एक रांग लागलेली म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं हेही आपल्याला समजून येत आहे। तर हे जी आहे ही एक ब्रेकफास्ट डिप्लोमसी जी केली गेली आहे ती पण महत्त्वाची आहे आणि ती आता आपण महाराष्ट्राच्या राज्याच्या एका पेजवर आहोत जिथे महाराष्ट्र ब्रेकफास्ट डिप्लोमसी झाली। अशीच पियुष गोयल जे आहेत जे युनियन मिनिस्टर आहे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या घरी पण उत्तर प्रदेशचे सगळे खासदार एकत्रित आले आहेत। तर अशा प्रकाराने NDAने किंवा BJPने प्लॅन केलेली ब्रेकफास्ट डिप्लोमसी आहे क्रॉस वोटिंग रोखण्यासाठी। मात्र इंडिया आघाडीकडून काल मॉक पोल झालं कारण जसं मी आणि आपण जसं डिस्कस करत होतो की ही वोटिंग वेगळी आहे आणि म्हणून हा मॉक पोल खूप गरजेचा आहे। यावेळेस जे सगळे खासदार आलेत काही पहिल्यांदा निवडून आलेत तर त्यांना मात्र याची एक कल्पना असावी म्हणून हे मॉक पोल खूप गरजेचं आहे आणि तेच आता मॉक पोल झालं आहे। नक्कीच उर्वशी, तर या संपूर्ण प्रक्रियेकडे आपलं लक्ष असंच राहणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।